माझा आणि आर्यूचा हा फर्स्ट एवढा मोठा स्नो आहे. आर्यूचा तर फर्स्ट स्नो आहे. खाना खजानाच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. अशा पद्धतीने तुम्ही ब्रेड ऑमलेट बनवू शकतात. नमस्कार मंडळी, कसे आहात? तुम्हा सगळ्यांचे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे USA मध्ये सध्या स्नोस्टॉर्म सुरू आहे सगळीकडे आणि आम्ही जिथे राहतो कोलंबस ओहायोमध्ये तिथे सुद्धा स्नोस्टॉर्म आलाय. इथे वेदरने प्रेडिक्शन केलंय की 11 ते 16 इंच स्नो होणार आहे. आम्ही रात्री जेव्हा झोपलो तेव्हा स्नोची सुरुवात झाली होती. आम्हाला वाटलं नव्हतं सकाळपर्यंत एवढा स्नो कधी होणार आहे. मी लाईफमध्ये एवढा स्नो कधी पाहिला नाही आहे की. आणि कोलंबसमध्ये इतका स्नो 2010 साली झाला होता आणि डिरेक्टली आता 2026 मध्ये झालाय. मी तुम्हाला आता दाखवते. सकाळी उठल्यानंतर मी इतके शॉक होते की काय झालंय, हे घराच्या बाहेर स्वित्झर्लंड आले की मी कुठे काश्मीरमध्ये आली आहे. लिटरली घराच्या बाहेर माझं सीन काय आहे मी तुम्हाला दाखवते. खूप मजा येते, पण होपफुली हा स्नो पण लवकर जावा हेच वाटतंय. ही माझ्या फक्त 1 ते 2 दिवस वाटते, नंतर खूप हाल होतात. सो आता तुम्हाला दाखवते आमची मजा. हा माझ्या घरचा बॅकयार्ड आहे आणि तुम्ही बघा आता की बाहेर आम्ही 2 चेअर्स ठेवल्या होत्या. तिथं किती स्नो, हा थर किती जमला आहे ते. हा थर ॲक्च्युली तुम्ही बोलू शकता की 8 ते 10 इंच नक्की असणार आहे. आणि बाहेर वेदर बघा, स्टील स्नो चालू आहे आणि केवढा हा व्हाईट चादर कोणी टाकली आहे असं वाटतंय. पिऊ, मला वाटतं हा स्नो 1 फुटाच्या वर झालेला आहे. दिसतंय ना ते 1 फूट आहेच तो. स्नोचा केक. कोणाला केक खायचा आहे का स्नोचा? आर्यू उठला का? आता आर्यूला पण नेऊ आता स्नो मध्ये. मज्जा करू आम्ही आता. बघा, माझी व्हेजिटेरियन बायको माझ्यासाठी ऑमलेट वगैरे सगळं बनवते. काय तर बनवावं लागतं बाबा, नवऱ्याला खुश ठेवावं लागतं. काय बनवते पिऊ? ते ऑमलेट की ब्रेड ऑमलेट? ब्रेड ऑमलेट. ओ वाव. एवढी जास्त मिरची नको टाकू ग, प्रॉब्लेम होतो नंतर. खाना खजानाच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. अशा पद्धतीने तुम्ही ब्रेड ऑमलेट बनवू शकतात. चला, आर्यू उठलेला आहे. आर्यूला आणतो खाली आता. काय बेटा, काय पाहिजे तुला? जय जय. हं. काय पाहिजे तुला? कोण आहे? कोण आहे? बाबा. बाबा. गुड मॉर्निंग. आर्यू आता उठला आहे. आर्यू गुड मॉर्निंग बोल बेटा. नाही? ओके. तर आर्यूला स्नो बघायचा ना. हे बघ आरू, स्नो बघ. कार कुठे बेटा? दाखव तुझी कार. आरू, कार कुठे? कार. मला कार दे तुझी. मला कार दे. अरे थँक्यू. काय पाहिजे तुला? आरू, ए आरू, काय पाहिजे तुला? हे घे तुझी कार घे. हे घे बेटा, कार घे तुझी. जा बाबू तिकडे जा. आरू तिकडे जा.
यशोना गुड मॉर्निंग बबुडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोल त्यांना. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग बोल ना बाबू. मला हगी करतो. हॅलो मला हगी करतो. हॅलो हगी करतो. बोल. भूर जायचे. भूर बघ केवढा स्नो आलाय आपल्याकडे. आपण भूर थोड्या वेळाने जाऊ. ओके. पहिले आता मम्मा डोसा बनवते तुला. काय बनवते नाश्त्याला मम्मा? डोसा. डोसा खाणार? डोसा. जा पप्पाकडे जा. घ्या डॅडी. ये जा 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 जा. पटापट पटापट पटापट. 3 लोकांसाठी 3 वेगवेगळे ब्रेकफास्ट बनत आहे. सो मी माझ्यासाठी थोडा साबुदाणा उरला होता. सो मी साबुदाणा माझ्यासाठी बनवते आहे. निखिलसाठी ऑमलेट आणि आर्यूसाठी डोसा. ब्रेकफास्ट. आरूचा आवडता डोसा. ये चलो डोसा खा डोसा. घे डोसा खा. खा डोसा खा. हां गुड. यम यम आहे ना डोसा. मस्त आहे ना. ब्रेड ऑमलेट चांगलं लागतं की फक्त ऑमलेट? असं काय नाही, दोघं चांगलं लागतं. काय पाहिजे तुला? आमच्या घरात आज 3 ब्रेकफास्टचे टाईप होते. एक साबुदाणा, दुसरा डोसा आणि माझ्यासाठी होतं ऑमलेट, जे मी ऑलरेडी संपवलं आहे. घे थोडा. नाही घे तू. एवढं नाही खाणार. आरू खातो? साबुदाणा खातो? तू डोसा खा. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकतात, खूप सारा स्नो आहे आणि अमेरिकेत आपल्याला आपला स्नो काढावा लागतो, नाहीतर लोक तुम्हाला सू करू शकतात और कम्युनिटी तुम्हाला सू करू शकते. तर आता बघू, मी काढतो आता सगळा स्नो. लेट्स गो. माझी हालत खूप खराब आहे, तर पण इट्स ओके, मजा आली. तर मी ऑलमोस्ट स्नो काढला आहे आता माझा. सो थोडासाच बाकी आहे, बट पिऊने आता लंच बनवला आहे. मस्त की पावभाजी बनवली आहे पिऊने. सो जातो आता, ती खातो आणि मग येतो परत मी स्नो काढायला. चला जेवण करूया मस्त आता. तर पिऊने पावभाजी बनवली आहे, खूप छान दिसते तर आहे. बघू आता टेस्टला कशी लागते, सांगेन मी तुम्हाला लवकरच. तर गाईज, ही बघा पावभाजी आमची. काय उदू उदू काय थांब. हे बघा, आपल्या लोकांना पावभाजी दाखव. आपण US मध्ये पावभाजी बनवली असं दाखव आपण. हे बघ, तुला काय पाहिजे? काय पाहिजे तुला? ओके. आता आरिवला आम्ही स्नो मध्ये नेतोय, बघू आरिवची कशी रिॲक्शन. चलो आरू. याच्यावर नाही टाकणार. आरू त्याला हसतो बघतो. ये ना बाहेर, तर ये तू. हे बघ, याच्यावर काही प्रॉब्लेम नाही.
आरूला आवडतोय स्नो. आरूला स्नो आवडतोय. हे बघ. जा तुझ्या हात आहे का. चल चल इकडे. नाही 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 यायचं तुला. चल चल. हा. आरू चल घरात जायचं आपल्याला आता. चला. तो बघतो. अरे खूप भयंकर एक्सपिरियन्स आहे हा. राहू दे तिथूनच निखिल आवाज येईल. हातात पकड फक्त. हॅलो. माझा आणि आर्यूचा हा फर्स्ट एवढा मोठा स्नो आहे. आर्यूचा तर फर्स्ट स्नो आहे. खूप मजा येते. असा एक्सपिरियन्स एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे हा खूप. ओ माय गॉड. मला वाटलं नव्हतं त्याला आवडेल. तो मस्त खेळतोय. आरू आरू बेबी आरू. ये चल 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 बेबी. चल निखिल. तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे सगळा स्नो मी काढला आहे. अजून संध्याकाळपर्यंत स्नो पडणार आहे, त्यामुळे तर बाकीचं तर काही मी जास्त आता आवरणार नाही. बट होपफुली दिस इज इट. अजून नाही पडणार. बघू शकतात केवढा सारा स्नो आहे. तर हे साईड वॉक्स पण आपल्याला क्लिअर करावं लागतात. जर कोणी पडलं इथे तर ते तुम्हाला सू करू शकतात. अमेरिकेत हे खूप चांगलं पण होऊ शकतं आणि वाईट पण होऊ शकतात. कोणी कधी पण कसं पण तुम्हाला सू करू शकतं. हे बघा. तर हा होता आमचा व्लॉग. बघितलं असेल तुम्ही की आम्ही किती सारी मज्जा केली स्नोमध्ये. स्नो काढावं पण लागला. माझी बॅग तर खूप कामात नाही गेलेली आहे. आता पिऊ डिनर बनवते आहे. मस्तपैकी छान मेन्यू आहे आजचा. पिऊ काय बनवलं आज डिनरला? तर पिऊ बनवते कढी आणि मेथीचे पराठे. आणि आरिव खेळतो इथे. आरिव हा मम्मा. तर हा माझा डिनर आहे आजचा. खूप यम्मी दिसतोय. बघू आता लवकरच जेवतो. असे फायदे असतात सुगरण बायको असल्याचे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्की करा. ओके बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.